या गावामध्ये काल एक रॅली झाली, एवढं सांगतो. रॅली झाली, त्या रॅलीमध्ये एका चांगल्या नेत्यानं असं स्टेटमेंट केलेलं आहे की फक्त आता धनुभावंता एकत्र झाले, सगळं गाव तुमच्या मागे आहे, 4च माणसं बसवा म्हणले तिथं आणि 4घांना सगळ्या गावचं मतदान करून घेता, असं त्यांना चुकीचं वक्तव्य केलं. तसं करणार आहे का तुम्ही? तुमच्या मतदानाचा अधिकार देणार आहेत का नाही? का त्यांना देणार आहेत कोणाला 14 अशा भाऊला निवडून आणणार आहेत का नाही? भाऊ, हे गाव अतिशय क्रांतिकारी आहे, राजकीय चळवळीचं आहे. तरी मी तुम्हाला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. देऊन टाका अमुक गावाला स्मशानभूमीला 10 लाख रुपये, पण फक्त सही न केली नाही म्हणून अर्ध्याच्या वर फक्त त्याचा फंड वापस गेला. त्याने आता विकासावर बोलू नाही येणारा काळ ज्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या पुढे आलेल्या आहेत. मग संविधान बदलण्याची भाषा करायची, संविधान जाळण्याची भाषा करायची. अशा माणसाला तुम्ही मतदान करणार आहात का? अशा पक्षाला तुम्ही मतदान करणार आहात का? ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, महिलांना अधिकार दिले. आपलं मतदान करून घ्या, आपल्या घरातलं मतदान करून घ्या, आपल्या गावातलं गल्लीतलं मतदान करून घ्या आणि मग दुपारच्या नंतर फोन करा, काय झालं तुझं, काय झालं, कार्यकर्त्याला फोन करा, पाहुण्याला फोन करा, पण आपलं अगोदर मतदान करून घ्या. हे काय होतं, उलट होतं, आपण 5 वर्ष काम करतो आणि नेमकं मतदानाच्या वेळेस ती लोक सकाळी सकाळी मतदान करून जातात आणि आपण मात्र मतदान कमी पडतो. 50% 56% आपलं मतदान होतं. पण आता नाही, आता बहुजन समाजाचं मतदान, भारतीय जनता पार्टीच्या मतदान आपलं 90% मतदान झालं पाहिजे, तरच आपला विजय हा निश्चित आहे. एवढं तुम्हाला सांगतो, जास्त बोलत नाही. येणाऱ्या 13 तारखेला आता माझं चिन्ह काय? गॅस सिलेंडर. पण 5 वर्षापूर्वी मोदीजी म्हणाले 2019 निवडणुकीमध्ये, मी सगळ्या महिलांच्या फार डोळ्यांची काळजी म्हणे, त्या चुलीमध्ये लाकडं घालून घालून म्हणे त्यांचे डोळे फार जायची वेळ आली म्हणे, म्हणून मी त्यांना आता गॅस फुकट देणार. मोदी बाबांनी गॅस फुकट दिला आणि 350 सिलेंडर 1400 सिलेंडर 1200 सिलेंडर दिला, म्हणून 1 वर्ष वापरला, हाऊस फिटली. आता ते सिलेंडर बंद केलंय, शिगडी टाकली बाळावर, गॅस ठेवला, गॅसवर टीव्ही ठेवला, फक्त टीव्ही बंद. या गावामध्ये रॅली झाली, एवढं सांगतो. रॅली झाली, त्या